गळ्यात टाळ आणि हाती विना घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या विठुनामाच्या जय जयकार करीत तल्लीन होत संगमनेरचे आमदार अमोल खताळ स्वतः पंढरपूरच्या जवळील बंडी शेगाव येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी असलेल्या आपल्या मातोश्रींबरोबर वारकऱ्यांमध्ये सहभागी होत एक दोन नव्हे तर तब्बल 7 किलोमीटर पायी चालत गेले आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालेत. आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मानकेश्वर आणि बाळेश्वर या दिंड्याही माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यात. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये भक्तिभाव आणि उत्साह ओसंडून वाहतोय. यावेळी आमदार खताळ यांनी वारीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ वारकरी बांधवांसोबत गेल्या 27 वर्षांपासून अखंड पायी वारी करणाऱ्या आपल्या आई समवेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभागी होत वारकऱ्यांसमवेत पायी चालण्याचा योग साधला. हातामध्ये विना आणि गळ्यामध्ये टाळ घालून विठ्ठल नामाच्या गजरामध्ये सहभागी होत त्यांनी विठ्ठल भक्तीचा अनोखा आनंद अनुभवला. पंढरपूर अवघ्या काही अंतरावर असून विठुरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील सर्व वारकरी बांधवांची आस्थेने चौकशी करत त्यांच्याशी संवाद साधत आषाढीच्या शुभेच्छा दिल्या. आज आपल्या संगमनेर तालुक्यातून विविध गावातून दिंडी पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी सगळ्याच दिंड्या पालख्या निघाल्यात आणि माझं भाग्य आहे मागच्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली. मी तर प्रत्येक ठिकाणी जाहीर सांगत असतो की हा वारकरी संप्रदाय धार्मिकतेचे जे अध्यात्मामध्ये लोक काम करतायत या सगळ्या मायमाऊलींचा मला आशीर्वाद मिळाला आणि म्हणून मी आज या स्थानापर्यंत आलो. म्हणून याची जाणीव ठेवून मागच्या वर्षी सुद्धा मी आपल्या विठुरायाच्या चरणी दर्शनासाठी आलो होतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आलो होतो. या वर्षी सुद्धा सालाबादाप्रमाणे आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी मी आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर मी आता 7 किलोमीटर पायी चालत आलो असं परंतु ही ओढ असते चालताना किलोमीटर कळत नाही. मला आल्यावर सांगितलं की 7 किलोमीटर आपण आलो समजत नाही परंतु एक मोठा उत्साह मोठा आनंद या निमित्ताने मिळत असतो. आणि आपली जी महाराष्ट्राची भारत देशाची साधू संत महंतांची जी भूमी आहे त्याच्यामध्ये अध्यात्माची वारकऱ्यांचीच पताका ही अविरतपणे अशी सुरू राहो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करेल. पांडुरंगाला प्रार्थना करेल का आमचा बळीराजा शेतकरी सुखी राहायला पाहिजे, पाऊस मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सगळ्यांना सुखसंपन्न राहून द्या, सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे ही विठुराया चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद माझ्यावरती आहेच पण हा प्रेम आणि आशीर्वाद असाच वाढत राहो अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण. यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.